धूम्रपान किंवा गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे सर्व्हायकल कॅन्सरचा धोका वाढतो का? सो याला आपण स्प्लिट करूया. अगोदर धूम्रपानवरती बोलू. सो कुठलाही तंबाखूचा सेवन, आयदर ओरल टोबॅको और स्मोकिंग, धूम्रपान काही पण, ते बॉडीमध्ये ते सर्क्युलेटिंग काही टॉक्सिन्स आपल्याला रिलीज करतो, जे ह्या HPV व्हायरसच्या इन्फेक्शनला अजून वाढ देतात. मलिग्नंट प्रोसेस जे सुरू झालेलं आहे त्याला अजून वाढ देतात आणि त्याच्याने आपल्याला कुठल्याही तंबाखूच्या व्यसनामुळे सर्व्हायकल कॅन्सरचा जास्त होऊ शकतो. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा गर्भनिरोधक जे टॅबलेट्स आहे किंवा खूप वेळा पिरियड्स जेव्हा संपतात तर तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण द्यावी लागते. सो अशा महिलांना सर्व्हायकल कॅन्सरची रिस्क नाही आहे, बाकीचे असू शकतात. सो हे पण तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा जे फिजिशियन आहे जे प्रिस्क्राईब करतायत त्यांच्याशी सल्ला घेऊनच आपल्याला हे प्रिस्क्रिप्शन घेतली पाहिजे आणि जेवढं कालावधीसाठी त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे तेवढंच आपल्याला घेतलं पाहिजे. सर्व्हायकल कॅन्सरमुळे केस गळणे किंवा इतर कोणते साईड इफेक्ट्स दिसतात का? कुठलाही कॅन्सरमुळे केस वगैरे तेव्हा गळतात जेव्हा तुमचा एकदमच ट्युमर बर्डन वाढलेला असतो. सो प्रॅक्टिकली अदरवाईज सर्व्हायकल कॅन्सरमुळे केस वगैरे नाही गळतात. येस, काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो कुठल्याही कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात. कारण लक्षात ठेवा, सर्व्हायकल कॅन्सरच नाही, कुठलाही कॅन्सर हे आपल्या पेशींमधूनच निर्माण झालेला ट्युमर असतो. याचा अर्थ जवळजवळ 99% DNA आपलं सिमिलर असतो. सो कुठलाही ट्रीटमेंट किंवा एजंट जे कॅन्सरवरती काम करणार ते आपल्या बॉडीच्या सेल्सला पण डॅमेज करू शकतो. जेव्हा आपण किमोथेरपी वापरतो ट्रीटमेंटमध्ये तर ती रक्ताच्या माध्यमाने केसांमध्ये पण जाऊ शकते, ब्लडमध्ये पण त्याचा इफेक्ट असतात, किडनी वगैरेचे पण, तर ते ॲक्सेप्टेबल साईड इफेक्ट्स आपण बोलतो. जेव्हा लोकलाइज ट्रीटमेंट्स आपण देतो जसं शस्त्रक्रिया, सर्जरी किंवा रेडिएशन किंवा क्षकिरण, तर त्याच्याने नुसतं लोकल साईड इफेक्ट्स असतात. खूप वेळा हे लोकल साईड इफेक्ट्स म्हणजे आपल्याला ऑपरेशन झालं तर ते पिशवी काढली तिथे थोडंसं दुखतंय किंवा आतड्यांवरती त्याचा दाब आला होता त्याच्यामुळे थोडंसं पोस्ट ऑपरेटिव्ह इंटेस्टिनल अधेजन्स किंवा IBS हे असे कॉम्प्लिकेशन असतात जे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करू शकतो. तसेच रेडिएशनमुळे थोडंसं रेडिएशन इंड्यूस्ड एंटरायटिस आपण बोलतो किंवा प्रॉक्टायटिस, म्हणजे आपल्या आतड्यांवरती त्याचा असर असतो किंवा संडासच्या जागेवरती थोडासा असर असतो. कधी कधी त्याच्याने ब्लिडिंगसुद्धा होऊ शकते, पण परत मॉडर्न टेक्नॉलॉजीने बऱ्यापैकी हे साईड इफेक्ट्स कंट्रोलमध्ये. रेडिएशनमुळे लघवीच्या ठिकाणी पण थोडासा असर येतो आणि असंच लघवीसारखं होणं किंवा इन्फेक्शन्स वगैरे होऊ शकतात आणि पुढे जाऊन ते पण सेटल होतात. आजच्या काळात लघवीच्या जागेला रेडिएशन दिल्यानंतर ब्लिडिंग हे खूप रेअर झालं आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजीने जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर ती जास्त सक्षम पण असते आणि असे हे साईड इफेक्ट्स पण कमी असतात.